नमस्कार मित्रांनो, आपण बोलणार आहोत आज कशाबद्दल? महाराष्ट्राच्या लोकसभेचा निकाल काय लागणार आहे त्याबद्दल बोलणार आहोत आणि मी सांगणार आहे भाजपाच्या किती सीटा येतील आणि महाविकास आघाडीच्या किती सीटा येतील। अशा परिस्थितीत महाराष्ट्रात जी परिस्थिती झाली, भारतीय जनता पार्टीचा 2019चा रिझल्ट पहा तुम्ही। त्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत कोण होते? उद्धव ठाकरे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी दोघांनी मिळून 42 जागा निवडून आणल्या होत्या। पण ह्या वेळेस ही परिस्थिती नाही। एकनाथ शिंदे यांना फोडून वेगळा पक्ष निर्माण केला, शिवसेना त्यांना सोबत घेतलं, अजित पवारांना सोबत घेतलं आणि त्यामुळे एक प्रचंड सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल निर्माण झालेली आहे। त्यासोबत हमीभाव, शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, कांद्याचा मोठा प्रश्न, त्यामुळे भरपूर लोक त्रस्त आहेत। महागाई वाढल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे। हे महत्त्वाचे मुद्दे या इलेक्शन मध्ये राहिले। आणि त्यासोबत मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा हा मराठवाड्यापुरता जरी असला तरी त्याचा इफेक्ट हा खूप दांडगा आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसणार आहे। ह्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीने किती जागा निवडल्या? भारतीय जनता पार्टी 27 जागा महाराष्ट्रामध्ये लढवत आहे। त्यासोबत 1 जागा ही परभणीची अजित पवारांच्या समर्थनात कुणाला देण्यात आलेली आहे? महादेव जानकर यांना देण्यात आलेली आहे। झाल्या 28 जागा आणि 4 जागा राष्ट्रवादीला, एक धाराशिवची जागा, बारामतीची जागा, रायगडची जागा आणि शिरूरची जागा, अशी अजित पवारांना 4 जागा, 16 जागा उरलेल्या ह्या एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेल्या आहेत। आता महायुती बद्दल बोलायचं झाल्यास महायुतीच्या किती जागा निवडून येतील? बीजेपीच्या 27 जागांपैकी महाराष्ट्रात बीजेपीला मोठा फटका बसणार आहे मित्रांनो। आणि भारतीय जनता पार्टीच्या कमीत कमी तुम्हाला सांगतो 16 ते 18 जागा निवडून येण्याचे चान्सेस आहेत। 16 ते 18 बाकीच्या जागा पडतील भारतीय जनता पार्टीला। हा मोठा फटका आहे महाराष्ट्रामध्ये। 16 ते 18 जागा हा भारतीय जनता पार्टीच्या निवडून येण्याचे चान्सेस आहेत। त्यानंतर बोलायचं झाल्यास शिंदेंना 16 जागा देण्यात आलेल्या आहेत, पण शिंदेच्या 16 जागांची त्यांची कॅपॅसिटी नाही। शिंदेंना पण मोठा फटका बसणार आहे। उद्धव ठाकरेंना प्रचंड सहानुभूती आहे, त्यामुळे धाराशिवची सीट तर त्यांना सुटली नव्हती, पण तिथं 100% उद्धव ठाकरेचे निवडून येतील। परभणीची सीट ही अशात तशातच आहे, पण परभणी पण उद्धव ठाकरे निवडून येण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे पहा तुम्ही, एकनाथ शिंदे यांच्यावर मोठा इफेक्ट पडलेला आहे। आणि एकनाथ शिंदे फक्त महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो 6, जास्तीत जास्त 6 सीटा निवडून आणताना दिसतील। 16 सीट लढवायला घेतलेल्या आहेत, पण त्या 6 आणि भारतीय जनता पार्टीच्या 16 अशा 22 सीटा। आणि क्वचित अजित पवारची बारामतीची सीट लागू शकते, त्यासोबत रायगडची सीट लागू शकते। ह्या 2 सीटा अजित पवारांना, म्हणजे टोटल जर मारायचं झालं महायुतीचं तर 24 ते 26 जागा महाराष्ट्रामध्ये महायुती जिंकताना दिसू शकते मित्रांनो। 24 ते 26 जागा। त्यामध्ये आता तुम्ही गणित लावा, सर्वात मोठा पक्ष होता 2019ला भारतीय जनता पार्टी, 23 जागा निवडून आणणारा, तो 16 ते 18 जागावर येत आहे। 18 तर हायस्ट झालं, 16च फिक्स धरा मित्रांनो। 16च्या पुढे आकडा जाताना दिसत नाही। त्यासोबत अजित पवारचे कमीत कमी 1, जास्तीत जास्त 2 आणि शिंदेच्या 5 ते 6 जागा निवडून येताना दिसतील। महायुतीचा आकडा हा 24 ते 26च्या घरामध्ये असेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। धन्यवाद।